दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या गारवा बिर्याणी या बिर्याणीतील नामवंत ब्रँडच्या शाखेचे अशोकनगर येथे थाटात उद्घाटन पार पडले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरअण्णा पाटील यांच्या हस्ते अशोकनगर येथील गारवा बिर्याणी शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थितांचे स्वागत गारवा बिर्याणी या शॉपचे संचालक किरण बडे व सौ दीपाली किरण बडे तसेच कांताबाई बडे, अवंती बडे, ओम बडे, कुंदा गर्जे, मंगल गर्जे, चांदणी गर्जे, सविता गर्जे, निशा वनवे यांनी केले। तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। बातमीसाठी येतात आज या ठिकाणी गारवा बिर्याणी या हॉटेलचं उद्घाटन आपल्या नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय दिनकरअण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने किरण भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, अमोल भाऊ पाटील या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। या कार्यक्रमाला विलास शिंदे, नंदुशेठ जाधव, योगेश गावगोडे, योगेश शिवरे, त्यानंतर रवींद्र जुरे, अमोल पाटील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। विलासने सांगितल्याप्रमाणे किरण बडे हा ज्या ठिकाणी काम करतो एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे। मला खात्री आहे त्याला राजेभाऊ शिंदे पुण्याचे ते सुद्धा त्यांच्या हॉटेल व्यवसायात उतरण्याचा आमच्या किरणचा मानस होता, परंतु बऱ्याच दिवसापासून राजेभाऊ शिंदेच्या माध्यमातून किरणने ही फ्रँचायझी आपल्या नागपूरमध्ये पहिली शाखा असून सार्वजनिक कामाच्या दरम्यान किरणने या ठिकाणी फ्रँचायझी आणल्याबद्दल मी अण्णांना विनंती करते। आपण किरण आज आमचे मित्र किरण बडे खरं तर व्यवसायात पडलेले आणि हा व्यवसाय करत असताना अण्णा मला थोडी विचार आला का गारवा बिर्याणी म्हणजे काय, म्हणजे ते गार देणार की गरम देणार, म्हणून मला आल्याला हा मोठा प्रश्न पडला गारवा बिर्याणी म्हणजे काय। तर मला वाटतं त्याची टेस्ट घेतलंय तर आपल्याला समजणार नाही। नक्कीच आपण या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणीसाठी 16 मार्च 2024 पर्यंत विशेष ऑफर ठेवण्यात आली असून चिकन बिर्याणीसाठी 100 रुपये आणि व्हेज बिर्याणीसाठी 80 रुपये असा दर आहे। यामुळे गारवा बिर्याणीची लज्जत चाखण्यासाठी आणि पार्सल स्वरूपात घरी नेण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली। दरम्यान यावेळी गारवा बिर्याणीचे संचालक किरण बडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवणारी म्हणून ख्यातनाम झालेली गारवा बिर्याणी आणि त्या बिर्याणीचे नाशिकमध्ये आज ही 3ऱ्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। त्यासाठी गारवा बिर्याणीचे संचालक श्री राजेभाऊ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे स्वागत। गेल्या 2 महिन्यापासून राजाभाऊच्या माध्यमातून मी गारवा बिर्याणीचं आउटलेट नाशिकमध्ये सातपूर भागात सुरू करावं म्हणून प्रयत्नशील होतो आणि राजाभाऊंनी त्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि मला हे आउटलेट चालू करण्याची परमिशन दिली। त्यासाठी राजाभाऊचे खूप खूप धन्यवाद। आणि गेल्या 15 दिवसापासून
गारवा बिर्याणीची संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या मदतीने या ठिकाणी हे गारवा बिर्याणीचं आउटलेट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि त्याचा आज दिमागामध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णाजी पाटील, शिवसेना गटनेते विलासअण्णा शिंदे, माजी सातपूर सभापती योगेशजी शेवरे, माजी सातपूर सभापती नंदुशेठ जाधव, नगरसेवक रवींद्रजी धिवरे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ गोकुळबाई निगळ, तसेच माजी सभागृह नेते शशीभाऊ जाधव व या परिसरातील नामांकित व्यक्ती या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते या गायरा बिर्याणीच्या याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर हे आउटलेट सर्व लोकांसाठी, नागरिकांसाठी सुरू झालं. आणि आजपासून या ठिकाणी महिनाभर फक्त 100 रुपयामध्ये गारवा बिर्याणी देणार आहोत. त्यामध्ये चिकन दम बिर्याणी, हैदराबादी दम बिर्याणी, लखनवी दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी व व्हेजवाल्यांसाठी व्हेज बिर्याणी या ठिकाणी 100 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले आहे. व्हेज बिर्याणी 80 रुपयात उपलब्ध करून दिलेले आहे. तरी सातपूर व पंचकोटची सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी गारवा परिवारातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो. या उद्घाटनाप्रसंगी नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले असून यावेळी अनिल गडाख, सचिन गांगुर्डे, देवा जाधव, मुन्ना तुपे, दीपक वागचौरे, रवी देवरे, अशोक पारखे, सुनील कोठावदे, संजय गायकवाड, संभाजी पालवे, निळकंठ पालवे, सुनील बुधवंत, अनिल गर्जे, हेमंत शिरसाट, दिलीप घोटेकर, संपत भंदुरे, शिवाजी भंदुरे, गणेश आहेर, सुदाम खोडे, सुधाकर सिसोदे, शरद शिंदे, संतोष रोकडे, लक्ष्मण विबांडिक, विजय पोळ, काळू काळे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.